कुठे आलो आपण विचारतो मी. हे कोणतं आहे गाव? मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड. अच्छा, मस्साजोगमध्ये आपण थांबलेलो आहे. म्हणून मी आता इथे शिवाजीनगरमध्ये माझी गाडी लावलेली आहे आणि इथून मी आता बसने वाकडेवाडी एस टी स्टँडला जाणार. तुम्हाला आठवत असेल आपण पुणे ते लातूर प्रवास केला त्याला. मी जुन्या एस टी स्टँडला आलतो. तर आता तुम्ही पाहू शकता की इथे सगळं मेट्रोचं काम चालू केलेलं आहे आणि बहुतेक सगळीच म्हणजे चहाची वगैरे वडापावची वगैरे सगळीच हॉटेलं बंद झालेली आहेत. सगळं उडून टाकलं इथलं आणि काम चालू आहे मेट्रोचं. नमस्कार मित्रांनो, मी विजय तुमचं पुन्हा स्वागत करतो माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तिकीट काढणार नाही आहे कारण की आज मी काढलेला आहे पास. कारण काय होतं की रिटर्न जर्नीमध्ये बऱ्याच गाड्या वेगळ्या प्रकारच्या असतात. म्हणजे रात्रीचा प्रवास असतो त्यामुळे कधी ही गाडी कधी दुसरी गाडी आणि पैसे त्याच्यामध्ये जास्त खर्च होतात. त्यामुळे मग मी आज पास काढलेला आहे. जर उतरला तिथून तुम्हाला सोलापूर भेटते. कंधार किती लांब आहे तिथून? 12 किलोमीटर. ठीक आहे. कंधारपर्यंत हेच का? हां, कंधारपर्यंत दोघं. बरं, कारण की एवढं 500 किलोमीटरला काय कसं असतं बरं ते ड्रायव्हर चेंज होतो, वाहक चेंज होतो? हां, वाहक चेंज होतो, पाटोद्यामध्ये बदलतो. हां, मी बीडला गेलतो ना तेव्हा पाटोद्या मार्गे गेलतो तेव्हा पण तिथं चेंज झाले ड्रायव्हर. पाटोद्याला चेंज होत येतं. हां, आता सध्याला कंडक्टर कमी असल्यामुळं डायरेक्ट बस पाठवले. अच्छा अच्छा. आलेलो आहोत आपण रोड नदीच्या काठावर असलेल्या शिरूरमध्ये आणि
वेळ झालेला आहे 11:35. खाली गेलंय का कोणी नाही म्हणा फिरत की बाहेर आठवलं का खूप दिवसानंतर पुन्हा एकदा गंगासागर. गाडीला कंधारला जायला जवळपास रात्री 10 ते 10:30 होणार आहे आणि त्याच्यामध्ये मला परत रिटर्न गाडी नाही आहे असं कंडक्टरने सांगितलं आहे. बघूया जे होईल ते तुम्हाला समोर दिसेलच. आणखीन एक गोष्ट सांगायची राहिलेली, ह्या गाडीची मी तुम्हाला डिटेल्स दिलेली नाही आहे. ही गाडी आळंदी म्हणजे आळंदी पुण्यावरून सकाळी 9 वाजता सुटते आणि कंधारला 10:30 वाजेपर्यंत जाते आणि कंधारवरूनच ह्या गाडीचं टायमिंग आहे 9:30 वाजता आणि पुण्यामध्ये येते 10:30 ते 11च्या दरम्यान. तर हा गाडीचा टायमिंग आहे. ह्या गाडीचा तिकीट दर जर सांगायचा झाला तर आळंदी ते कंधार तिकीट आहे 595 रुपये आणि वाकडेवाडी ते कंधार तिकीट दर आहे 565 रुपये. ह्या गाडीचा रूट आहे आळंदी, पुणे, नगर, जामखेड, पाटोदा, केज, अंबाजोगाई, परळी, गंगाखेड, लोहा आणि शेवटी कंधार. आपल्या प्रवासाचं संपूर्ण अंतर आहे वाकडेवाडी ते कंधारपर्यंत 423 किलोमीटर. लागणारा वेळ आहे 9.5 तास असं GPS वर तरी दाखवत आहे, पण प्रत्यक्षात बघूया आपण किती वेळ लागतो आहे. पण माहिती नाही मला मी पूर्ण कंधारपर्यंत जाऊ शकेल का नाही. बहुतेक मी लोह्याला उतरेल कारण कंधारवरनं परत मला रिटर्न गाडी नाही आहे, त्यामुळे कदाचित लोहापर्यंतच प्रवास होईल. लोह्यापासून साधारणतः फक्त 10 ते 12 किलोमीटर अंतर आहे कंधार. तर नेहमीप्रमाणे डाळ तडका. तुम्ही म्हणत असाल सारखा डाळ तडका कंटाळ येत नाही का? तर नाही, आपल्याला डाळ तडका फक्त प्रवासामध्येच खायचा आहे. घरी तर काय वेगवेगळ्या भाज्या असतातच, फक्त प्रवासादरम्यानच खातो मी, सारखं नाही. मिरची मिरची नजरे तिरची.
कार्ड आहे का? कार्ड दे. पाणी बॉटल ठेवण्यासाठी काही दिलेलं नाही आहे आणि जरी दिलं तरी ते व्यवस्थित राहणार नाही, माहिती सगळ्यांना. त्यामुळे इथं काही दिलेलं नाही आहे. एक तुम्हाला वाटत नाही का की जी लालपरी जी लाल एस टी आहे त्याच्यापेक्षा बसण्यामध्ये स्पेस थोडा कमी आहे. कारण तुम्ही जर ऑब्झर्वेशन केले, तुम्ही जर एक गोष्ट लक्षात घेतली तर जेव्हा लाल गाडीमध्ये लालपरीमध्ये बसतो आपण तेव्हा गुडघ्यामध्ये याच्यामध्ये बराचसा अंतर असतो, पण याच्यामध्ये तेवढा स्पेस नाही आहे, म्हणजे तेवढी जागा नाही आहे, जागा याच्यामध्ये कमी पडते. आष्टीचं एस टी स्टँड बघा. तर हे आहे आष्टीचं एस टी स्टँड आणि तुम्ही परिस्थिती पाहू शकता इथली. एस टी स्टँडची हालत काय झालेली आहे. आपण जो बीडचा प्रवास केला होता त्याच्यामध्ये आपण आष्टी कडा आणि आष्टी गाव मी म्हणजे स्किप केली आणि कमेंट पण आले की काय व्हावा तो माझ्या गावामध्ये गेला आणि तिथं झोपला. म्हणजे पुण्याचं तरी गाव होतं आष्टी किंवा कडा, तर बघून घ्या. आष्टी पण आहे आणि कडा पण दाखवलेला आहे. हॅलो, बरं का? आत्ता आलो आहोत आपण अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये आणि आत्तापर्यंत आपण क्रॉस केलं आहे 197 किलोमीटर. आणि नगरच्या पुढं म्हणजे नगरपर्यंत रस्ता खूप चांगला आहे पुण्यापासून, पण नगरच्या नंतर जो रस्ता आहे तो तुम्ही बघितलाच असेल. आपली गाडी आणि आहे जामखेडचं एस टी स्टँड. गाडी सुटायला अजून 5 मिनटं आहे, तोपर्यंत एक छोटासा प्रोग्राम उरकून घेऊया पटकन.
पाठवण्याचा रस्ता दाखवला. सगळा सिमेंटचा रस्ता केलेला आहे. पाटोदा 338. तुम्हाला करायचंच असं माळेगाव यात्रेत होतं. ह्या वर्षी काय होतंय की ना यात्राचं नाही भविष्यात सुद्धा माळेगाव यात्रा टोटल बाहेर राज्यातून लोक घोड्याचा व्यापार होतोय ना. हां हां सगळ्यात जास्त उलाढाल होती घोड्याची. हां का. हे वाढले का? कॉल करून सांगतो. बरं की? हो हो पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक. नमस्कार. नमस्कार. काय काय पोहे चिवडा एक पोहे द्या आणि एक चहा द्या. एक चहासाठी छोटासा ब्रेक झाला आहे. चहा आणि थोडंसं काहीतरी खातो. आणि हॉटेल शिवश्री म्हणून आहे. कुठे आलो आहे आपण विचारतो मी. हे कोणतं आहे गाव. मस्साजोग. मस्सा तालुका केज जिल्हा बीड. अच्छा. मस्साजोगमध्ये आपण थांबलेलो आहे. आणि इथून अंबाजोगाई किती राहिले आता. एकूण आंबेजोगाई 50 किलोमीटर. 50 किलोमीटरपर्यंत आहे अंबाजोगाई. जेवण नगरच्या अलीकडे केलं तर थोडं काहीतरी खाऊया. पोहे घेतले मस्त होते आणि चहासुद्धा मस्त आहे. तुम्ही जर इकडं म्हणजे एकदा पुणे सोडलं म्हणजे पश्चिम महाराष्ट्र जर सोडला आणि इकडं मराठवाडा विदर्भ या साईडला जर तुम्ही यायला लागला तुम्ही कधीही बघा एनी टाईम चहाची क्वालिटी चांगली असते. फक्त एवढंच की जरा गोड असतो तेवढं तुम्हाला सांगावं लागेल. चला निघूया चहा पीत पीत. हां रुद्रा मामा चला. केज आत्तापर्यंत आपण क्रॉस केले 304 किलोमीटर अंतर आणि जवळपास फक्त 75 किलोमीटर अंतर
अंतर राहिले गंगाखेडचं आणि आपल्याला आता गावी लागणार आहेत आंबेजोगाई परळी. आता आपण केजच्या पुढे आलेलो आहोत आणि तुम्ही गाडी पाहू शकता की शेवटच्या स्टॉपपर्यंत आपल्या गाडीमध्ये प्रवासी आहेत का. फक्त 4 प्रवासी आहेत. कसं काय एस टीला परवडणार. आणि तुम्ही हे सीटचं पाहिलं, मी जेव्हापासून या गाडीमध्ये बसलो तेव्हापासून शेवटच्या सीटमध्ये कोणच बसलेलं नाही. कोणच शेवटचं संपूर्ण सीट रिकामच आहे. आणि आता आपण आहोत अंबाजोगाईमध्ये. अंबाजोगाई. परत कंधारला जाऊन जर रिटर्न यायचं म्हणलं तर खूप हाल होतील आणि सकाळी परत जायचं जॉबवर. त्यामुळे आपण आज फक्त गंगाखेडपर्यंतच प्रवास करणार आहोत. अंबाजोगाईचा आंबेजोगाई चला आंबेजोगाई. मी एंट्री करून येऊ की जसं पंढरपूरचं झालं, जसं विजापूरचं झालं, तसं हे सुद्धा झाले. त्यामुळे काय बोलू आता. गाडी लागते कुठली हिरकणी बघा कोणती साधी गाडी आहे. साधी पण आहे, स्लीपर पण आहे. हां ए शर्टला ह्याच्या ती बसली कुठल्या ए शर्ट हां राहू दे इथं उभा. इथं उभा राहू दे. जाऊ दे अगोदर कुठं लाव इथं गाडी टाक. 2-3 गाड्या आहेत. गंगाखेडपर्यंत बोललेलो मी, पण गंगाखेडपर्यंत जाणार नाही आहे कारण परत तिथून गाडी भेटेल का नाही माहिती नाही मला. म्हणून मी आता परळीमध्ये उतरलेलो आहे आणि आता टाईम झाला आहे 7:16. इथून गंगाखेड 29 किलोमीटर तर कंधार 85 किलोमीटर आहे. तर कसा वाटला व्हिडिओ